भुलले नारी कोणी एके भुलले नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मने तोचे वदने उच्चारी आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला मनी तोचे वदने उच्चारी तुका म्हणे हासे जन नाही कान तिये ठाई देखिला डोळा बैसला मनी तोची वदने उच्चारी विठ्ठल 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 समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा दुसरे चरणा संता त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपान देवा
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणात्मगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावार करे संतांच्या यावार करे संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या कोणी एके भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी संत हृदय सम्राट अनंत कृपामूर्ती विश्ववंदनीय विश्वोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय एक उच्च कोटीची जी गोपिका आहे त्या गोपिकेचा अनुभव प्रतिपादन करतात. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. मोजे मल्नाथपूर या गावी दक्षिणमुखी हनुमान मंदिर या मंदिराच्या पवित्र प्रांगणामध्ये सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये आज काल्याची ही चिंतन शिवा आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा आज या सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता होत आहे आणि त्या निमित्ताने ही चिंतन शिवा आहे. तत्पूर्वी अल्पसा परिहार. तुम्ही म्हणाल सर्वांना ज्ञातच आहे आणि त्याच्यामध्ये परिहार द्यायचं काय कारण आहे, परंतु बोलू द्या मला आज 5 मिनिटं थोडंसं बोलू द्या. खऱ्या अर्थाने हे उगच मला वाटते लावलं ही माझ्या समोर बोजा. जवळजवळ आता इतर मंडळींना जे बाहेर गावून पाहुणे मंडळी आलेली आहेत त्यांना ज्ञात आहे किंवा नाही मला माहीत नाही, परंतु आमच्या सप्ताहाचं हे 47वं वर्ष आहे आणि जवळजवळ 3 वर्षाने या ठिकाणी याच भव्य दिव्य सभा मंडपामध्ये सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा करणार आहोत. भगवान परमात्म्याच्या दयेनं तुम्ही आम्ही जर जिवंत राहिलो तर या ठिकाणी सुवर्ण महोत्सव एवढ्या थाटामाटाने आणि मोठ्या स्वरूपाने साजरा होईल याच्यामध्ये अजिबात शंका नाही. परंतु गेल्या 47 वर्षापासून या ठिकाणी अविरत चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह याच्या पाठीमागं अनेक कार्यकर्त्याचं योगदान आहे म्हणून हा कार्यक्रम इथपर्यंत आलेला आहे. खऱ्या अर्थाने विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं
त्याचा वेलू गेला गगनावरी, येवलेसे रूप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. खरोखर ज्या कार्यकर्त्यांनी आपलं जीवन याच्या करता खपवलं त्याच्यातले काही कार्यकर्ते गेलेही महाराज, गेलेही बर का. खरोखर मी ज्यांचा आता 4-2 मंडळीचा तरी कमीत कमी मला नामोल्लेख करू द्या. आता कसं आहे, ज्यांच्या करता महाराज ज्यांनी हे एवढं रोपटं लावलेलं आहे आणि त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. तुम्ही आम्ही काही मंडळी आजच्या घडीला पाहत आहोत, परंतु खरं जे रोप लावलंय ते काही कार्यकर्ते गेले महाराज, ज्यांचा आवर्जून मी नाम उल्लेख करेन. असे असणारे आपले परमवंदनीय वारकरी दादा आणि त्यांचे जोडीदार आणखीनही या ठिकाणी विद्यमान आहेत महाराज, दुकानदार नाना. खरोखर या जुन्या कार्यकर्त्यांनी हे लावलेलं रोपटं आणि त्यांच्याबरोबर असणारे आपले पंढरी आबा, खरोखर या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाची मुहूर्त मेढ रोवलेली आहे आणि हा कार्यक्रम इथपर्यंत आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आणखीनही काही कार्यकर्ते होऊन गेले महाराज. त्याच्यामध्ये आपले वामनराव माने असतील, त्या जुन्या पिढीमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये, त्याचप्रमाणे आणखीनही आता नवीन नवीन जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये गोविंदराव खडके आहेत, बळीराम मुसळे आहेत, आणि आता सर्वांच्या महाराज म्हणजे आपल्या गावचे विद्यमान सरपंच ॲडव्होकेट जगन्नाथराव मुसळे हेही खऱ्या अर्थाने सहभाग घेत आहे आणि त्यांचाही इथून पुढं मोलाचं सहकार्य आहे महाराज खऱ्या अर्थाने. आणि खरोखर जे आताचेही कार्यकर्ते आहेत सर्वांचा नामोल्लेख होणं शक्य नाही, परंतु या जुन्या पिढीनं त्याच्यामध्ये आमचे निवृत्ती महाराज कोरडे आहेत, या सर्वांनी महाराज हे कार्यक्रम टिकवून ठेवला आणि एवढ्या मोठ्या स्वरूपाला आणलेला आहे. वास्तविक पाहता हे कार्यकर्ते होते आणि पैसा जमा करून महाराज कोणाचा फंड नसताना सुद्धा एवढा भव्य दिव्य सभा मंडप या ठिकाणी उभा केला. या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यावेच लागतील महाराज, कुणी नाकारून चालणार नाही. नाही तर अनेक मंडळी अनेक मताचे माणसं असतात, गावागावामध्ये प्रत्येक गावामध्ये अनेकांची अनेक मतं असतात. कुणी म्हणतं हे करा, कुणी म्हणतं ते करा, परंतु नाही, खरोखर आपल्या मारुतीरायाच्या समोर हा भव्य दिव्य सभा मंडप या गावाचं संपूर्ण गावाचं सहकार्य आहेच महाराज, याच्यामध्ये दुमत नाही. सर्वांची वर्गणी प्रतिवर्षी असतेच, परंतु पुढं होऊन हे कार्यकर्ते मंडळीनं पैसा जमा करून हे सभा मंडप उभा केलेला आहे. आणि खरोखर आणि माझ्याबद्दल जर बोलायचं म्हटलं, परमार्थाची सुरुवात खरोखर ज्यांच्या बोटाला धरून मी शिकलो, ज्यांच्या बरोबर मी चाललो आणि ज्यांनी मला परमार्थामध्ये मार्गदर्शन केलं आणि मार्गाला लावलं, आमचे आदरणीय हरिभक्त परायण श्री हरिभाऊ मुसळे यांचाही मोलाचा वाटा आहे महाराज. खरोखर आज या ठिकाणी मी जी उभा आहे त्यांच्यामुळं. परमार्थाला जर लावलं नसतं तर महाराज आज मी कोणत्या दशेला असतो आणि कोणतं काम केलं असतं मलाच माहिती नाही. परंतु दुसरी एक गोष्ट जाता जाता सांगतो, माझ्या गावानं माझं एवढं कौतुक केलं महाराज, एवढं कौतुक केलं आजपर्यंत कोणी केलं नाही. कारण मला काही येत नसताना सुद्धा महाराज पाठिंबा देऊन उभं करून जबरदस्ती कार्यक्रम करायला लावून महाराज मला आज इथपर्यंत ज्यांनी आणलं महाराज ते संपूर्ण गावकरी महाराज वेळोवेळी कौतुक करून मला या ठिकाणी उभा केलं आणि तयारच केलं महाराज. खऱ्या अर्थाने सर्व गावकरी वास्तविक पाहता गावागावाचा विचार करा महाराज, गावच्या महाराजाला किंमत नसते. शक्यतो एवढे मानणं कठीण आहे, परंतु आमच्या गावकरी मंडळीनं कधीही अंतर दिलं नाही महाराज.
शिक्षण घेऊन आल्याच्या नंतर मध्यंतरी कधी मध्ये आल्याच्या नंतर सुद्धा कौतुकाचा हातच पाठीवर महाराज कमी येईल जास्त येईल, परंतु कार्यक्रम माझा या ठिकाणी झालेलाच आहे. जेव्हापासून शिकून आलो तेव्हापासून कथा चालूच आहे, कीर्तन होतच आहे. एवढं कौतुक महाराज खरोखर या गावकरी मंडळीनं माझ्या जीवनामध्ये आनंदाने डोळे भरून येतात. महाराज विठ्ठल विठ्ठल असो. इथपर्यंत जुन्या मंडळीनं हे आणून ठेवले. आता पुढच्या पिढीची जबाबदारी आहे की महाराज हे असंच आपल्या वडिलांचं आहे आणि त्याचा सांभाळ करणं आणि त्याच्यामध्ये वृद्धी करणं म्हणजे वाढवणं. महाराज वाढवणं, कमी करायचं नसतं त्याला. जसं वडिलाच्या संपत्तीमध्ये ती विकून विकून खायची जशी नसते, त्याच्यामध्ये वाढ करायची असते, तसं या कार्यक्रमाचं आणखीनही भव्य दिव्य स्वरूप झालं पाहिजे. ही जबाबदारी पुढील मंडळीवर आहे, पुढील कार्यकर्त्यावर आहे. आणि नवीन नवीन आपल्या गावातून महाराज मंडळी घडत आहेत, कलाकार गुणीजन घडत आहेत आणि त्यांच्यावर ही जबाबदारी आहे. असो, सेवेकरता जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे. महाराज या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा एक उच्च कोटीची गोपिका आहे. तिच्या जीवनामध्ये आलेला ब्रह्मभाव, तो ब्रह्मभाव या अभंगामध्ये महाराज व्यक्त करत आहेत. विठ्ठल हो. आणि या सेवेकरता आता सर्वांचा नाम उल्लेख करत नाही, परंतु आदरणीय हरिभक्तपरायण कित्येक वर्ष गेली, कित्येक वर्ष जुन्या कार्यकर्त्याच्या काळामध्ये ज्यांची या ठिकाणी काल्याची चिंतन सेवा झाली, असे आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य विष्णू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. उकळीकर असो, महाराज या अभंगामध्ये अनुभव प्रतिपादन करत आहेत. प्रत्येक जीवाला अनुभव असतोच महाराज. अनुभव नाही असा जीव या जगतामध्ये नाही, परंतु अनुभवामध्ये फरक आहे. संतांचा अनुभव वेगळा आणि जीवाचा अनुभव वेगळा, या दोन्ही अनुभवामध्ये फरक आहे. अनुभवाचं चिंतन करत असताना न्यायशास्त्रामध्ये दोन प्रकारचं ज्ञान सांगितलेलं आहे. एक परमाज्ञान आहे, एक स्मृती ज्ञान आहे. आणि त्यालाच महाराज जे प्रमाज्ञान आहे त्याला अनुभव म्हणतात. विठ्ठल शास्त्रामध्ये 12 प्रकारचा अनुभव सांगितलेला आहे. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपपत्ती, अर्थापत्ती, अनुपलब्धी, पारिशेष, संभवनीय, इतिहास, संशय, भ्रम आणि महाराज स्वरूप, अशा प्रकारचा 12 प्रकारचा अनुभव आहे. तसं या ठिकाणी या गोपिकेला ब्रह्मभाव प्राप्त झालेला आहे आणि उच्च कोटीचा अनुभव आलेला आहे. त्याचं प्रतिपादन महाराज या ठिकाणी करत आहेत. संतांचा अनुभव वेगळा, जीवांचा अनुभव वेगळा. संतांनाही अनुभव येतो आणि जीवालाही अनुभव येतो, परंतु त्याच्यामध्ये भेद आहे. विचार करा, संतांच्या अनुभवाचा विचार करत असताना अगोदर संतांचा आपण विचार करू. महाराज अनुभवामध्ये त्रिपुटी असते. अनुभवामध्ये काय असतं? त्रिपुटी असते. महाराज भविता, अनुभव्य आणि अनुभव या 3 गोष्टी ज्याच्यामध्ये असतात त्याला अनुभव म्हणतात. म्हणजे अनुभविता, ज्या व्यक्तीला अनुभव घ्यायचा आहे त्याला काय म्हणतात? अनुभविता. आणि या ठिकाणी संत अनुभवते आहेत. महाराज अनुभवते. आणि खऱ्या अर्थाने संतांचं स्वरूप कसं आहे महाराज? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्या संता, नाही तुझा अनेक मागुता गा. संत जे अनुभव घेणार आहे त्यांचं वासुदेव हे स्वरूप आहे. संतांचं काय झालं? वासुदेव स्वरूप झालं. आणि ज्या जगताचा त्यांना अनुभव घ्यायचा आहे ते जगत सुद्धा संतांच्या दृष्टीने वासुदेव स्वरूप आहे. महाराज सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे
सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा नामदेव ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यते विश्वदेव सत्यते विश्वदेव सत्यते ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे हे विश्व कसा आहे देव रूपाने ज्यांना भासत आहे महाराज स्वतः देवरूप वासुदेव स्वरूप हे विश्व कसं आहे वासुदेव स्वरूप आणि ज्या अंतकरणाने महाराज अनुभव घ्यायचा आहे ती अंतकरणवरती कशी आहे महाराज ती सुद्धा वासुदेव स्वरूप झालेली आहे जनी वनी निरंजनी वासुदेव समान एका जनार्दनी चित्त चैतन्य घन महाराज हे संत जे आहेत महाराज स्वतः वासुदेव स्वरूप आहेत जगत हे त्यांना वासुदेव स्वरूपानं दिसतं आणि त्यांची अंतकरण वृत्ती वासुदेव स्वरूप आहे म्हणजे अनुभविता भव्य विषय आणि अनुभव ही त्रिपुटी कशी आहे वासुदेव स्वरूप आहे महाराज विठ्ठल जीवांच्या अनुभवाचा विचार करा महाराज जीवाचा अनुभव स्वतः जीव कसा आहे जीव स्वरूप आहे महाराज तो वासुदेव स्वरूप नाही आणि या जगताचा अनुभव घेत असताना हे दृश्य प्रपंच रूपानच दिसतं महाराज जीवाला जगत रूपानच दिसतं आणि अंतकरण वृत्ती म्हणजे जे ज्ञान होणार आहे ती अंतकरण वृत्ती त्याच्यामध्ये जगताचंच ज्ञान होतं महाराज म्हणून जीवाच्या अनुभवाच्या त्रिपुटीमध्ये जीवाची जी अनुभूती आहे भ्रमजन्य आहे आणि संतांची जी अनुभूती आहे प्रमाजन्य आहे महाराज विठ्ठल विश्व माऊली ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये अनुभवाचे चिंतन करत असताना जीव अनुभव कसा घेतो याचं 2-3 दृष्टांत देऊन प्रतिपादन केलेलं महाराज ज्याप्रमाणे परी मिनाते देखोनी बकू जैसा निधनाते रंकू का स्त्री देखोनी कामको प्रवृत्ती धरी महाराज दृष्टांत दिलाय दृष्टांत उदाहरणार्थ महाराज सरोवराच्या काठावर एखादा बगळा असतो बगळा आणि ध्यान करतो महाराज ध्यान कुठपर्यंत ध्यान करतो ते काही माणसाला वाटेल साधू पुरुष आहे कसा योगी पुरुष आहे बघा दोन्ही नेत्र बंद केलेले आहेत आणि ध्यानस्थ बसलेला आहे जणू काय देवाचं चिंतन करतंय परंतु कुठपर्यंत त्याचं चिंतन चालतं महाराज जोपर्यंत मासा दिसत नाही तोपर्यंत त्याचं ध्यान आहे आणि एकदा का मासा दिसला महाराज असा गप्प अशा प्रकारे पकडतो आता आधुनिक भाषेत मध्ये सांगायचं म्हटलं तर महाराज काही मीडियावर लिहितात ना महाराज काही मंडळी लिहितात लिहिण्याचा काहींना नादच असतो कुणी वाचतही नाही ते परंतु लिहितात त्यांना लिहिण्याची सवय असते आधुनिक भाषेत त्याला काय म्हणायचं टप्प्यामध्ये आला की त्याचा काय कार्यक्रम तसं त्या बगळ्याचं काय टप्प्यामध्ये आला की आता ही लिहिणारे मंडळी लिहितात महाराज टप्प्यामध्ये आला की कार्यक्रम आता नेमकं त्यांचा कार्यक्रम होतो का कुणाचा होतो हे सांगता येत नाही बरं का परंतु तसं लिहितात महाराज विठ्ठल विठ्ठल त्याचप्रमाणे महाराज निधनात दे कोणी रंकू जसा गरीबी व्यक्ती आहे धन द्रव्य दिसल्याबरोबर त्याच्यावर घेण्याकरता झेप घेतो किंवा दुसरा उदाहरण दिलं ज्ञानोबरायाने पै पारवा जैसा किरीटी चढला नभाची पोटी
पारवी दे कोणी लोटी अंगची सगळे. पारवा आकाशामध्ये फिरत असतो महाराज, उंच भरारी घेतो आकाशामध्ये आणि आकाशामध्ये उडत असताना त्याला जर पारवी दिसली अचानक तर महाराज सगळं अंगच झोपून देतोय. पुन्हा उडण्याचा प्रश्न नाही महाराज, अंग सोडून द्यायचं, जसं पडन तसं. म्हणजे आपलं सगळं अंग सोडून देतो. तसं या ठिकाणी ज्ञानोबराय आणखीन एक उदाहरण देतात महाराज. का घन गर्जना सरिसा मेघ ओवंडे आकाशा ज्ञाता ज्ञेय तैसा धावच घेई महाराज. आकाशामध्ये मेघ दाटून आल्याच्या नंतर जो मयूर आहे पक्षी, मयूर पक्षी महाराज आनंद वाटतो त्याला, आनंद, आणि आनंदाने नृत्य करतो, आकाशाकडे झेप घेतो. तसा ज्ञाता पुरुष प्रत्येक वस्तूचा अनुभव घेण्याकरता धावच घेत असतो महाराज. विठ्ठल हो, तसं संतांचा अनुभव वेगळा, जीवांचा अनुभव वेगळा. जीवाच्या अनुभवाचा विचार करत असताना महाराज देश काल अवस्था आणि वस्तू याच्यामध्ये जीवाचा अनुभव वेगळा आहे. संतांचा अनुभव देशाने बदलत नाही, कालाने बदलत नाही, अवस्थेने बदलत नाही आणि वस्तूने बदलत नाही, परंतु जीवाच्या अनुभवाचा विचार करा. जीवाचा अनुभव देशाने बदलतो महाराज. थोडक्यामध्ये सांगतो, गावातील मंडळी महाराज कधी कधी पंढरपूरला जातात. पंढरपूरला आपल्याला सर्वांना अनुभव आहे. आणि पंढरपुराला गेल्याच्या नंतर महाराज सुंदर अशा प्रकारे चंद्रभागेचं स्नान करतात, सुंदर सुंदर पांढरे वस्त्र परिधारण करतात, नाकाच्या शेंड्यापासून गंध लावतात, कीर्तनाला जातात, कथा प्रवचन प्रदक्षिणा आणि फेस येऊस तर फिरतात महाराज. विष्णू महाराजांना माहिती इथं काम करा म्हटलं तर नाही, प्रदक्षिणा करायची म्हणतात आम्हाला. आणि असं फिरतात, असं फिरतात, असं फिरतात आणि पाहणाऱ्या व्यक्तीला वाटतं वा 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 काय वारकरी. धर्मराज सुद्धा फिके त्याच्या पुढे, धर्मराज. आणि तोच व्यक्ती गावामध्ये आल्याच्या नंतर महाराज त्याचं असं आचरण विचारू नका. लोकांना वाटतं अरे याच्या पुढे तर दुर्योधन फिका आहे. कशामुळे हे? देशाचा परिणाम आहे, देशाचा. पंढरपूर वेगळा देश, आपलं गाव हे झालं पुरुषांचं. महिलांचं महाराज तिथं गेल्याच्या नंतर सती सावित्री एकदम महाराज सुंदर स्नान करायचं, कथा कीर्तन प्रवचन प्रदक्षिणा आणि तिथं सती सावित्री सारखे पवित्र पतिव्रते सारखं. आणि गावामध्ये आलं की बदललं महाराज, त्यांचं बदललं. गावामध्ये आलं की शांताबाईच. शांताबाई म्हणजे शांताबाई आणि भांडणामध्ये कुत्रीची आईच. एवढे भांडणं महाराज, भांडणं. म्हणजे वातावरण देशामध्ये बदल आहे महाराज. मी एका ठिकाणी महाराज एक श्लोक सांगत होतो, श्लोक त्याच्यामध्ये 5 पतिव्रता आहेत महाराज. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरीस्तता पंचकन्या. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरीस्तता पंचकन्या स्मरो नित्यम महापापनाशनम. या 5 महिलांचं सकाळी सकाळी स्मरण केल्याच्या नंतर पापाचा नाश होतो महाराज, पापाचा नाश. एवढ्या अधिकारी पतिव्रता माऊली आहेत या. आणि याचं प्रतिपादन करत असताना मी म्हटलो महाराज अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा. एक जण धसकट उभा राहिला, त्याच्यामध्ये आमची एक धारा म्हटला. अरे कशामुळे बाबा तुमची? ती म्हटलं आमची भजनाला जाती, कीर्तनाला जाती, उतीला जाती, हरिपाठात उड्याही मारती. उड्या म्हणू नको बाबा म्हटलं, पावल्या खेळती म्हण पावल्या. मग त्याच्यामुळं आमची धरा म्हटलं. तसं धरता येणार नाही महाराज. कुणी पोती वाचत असेल, कुणी हरिपाठ करत असेल, खरोखर कुणी काही करत असेल, परंतु याच्यामध्ये त्याचा नंबर धरता येणार नाही. का? इथं कुणाचा नंबर येतो? जी खरोखर इमानदारीनं पतीची सेवा करते ना, तिचा नंबर आहे इथं.
पतीला घरी शिव्या देते आणि इथं कीर्तनाला येऊन बसते, तिचा नंबर नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, किंवा पतीची या मता आनो सरोने पतिव्रता. हा, पतीचा एकही शब्द जी मोडत नाही ती खरी पतिव्रता. मग भजन करो कीर्तन करो त्याला काही अर्थ नाही महाराज. खरोखर देव म्हणून पतीची घरी सेवा करायची, सगळं पुण्य प्राप्त घरच्या घरी होतं महाराज. कीर्तन भजन करून काही उपयोग नाही, पतीची सेवा करायची, मग त्याच्यामध्ये नंबर येतो. असो, महिलांचं झालं, पुरुषांचं झालं, पंढरपुरात वेगळं, गावामध्ये वेगळं. आता देश संपला, काल घ्या महाराज. काल सप्ताहाचा काल आला महाराज. 4 वाजता उठायचं, सुंदर स्नान करायचं, काकड्याला जायचं, भजन करायचं, ज्ञानेश्वरी पारायण करायचं, कथेला यायचं, पुन्हा कीर्तन. हे सप्ताहामध्ये रुटीन चालू आहे महाराज, कारण पवित्र काळ आलेला आहे ना. मग सुंदर सुंदर अशा प्रकारे महाराज कार्यक्रम सर्व करायचे. त्यामध्येच दुसरा एक आनंद महाराज, सकाळी सकाळी नाश्ता, दुपारी पुन्हा पंगत, संध्याकाळी महापंगत. मग काय आनंदाला पारावारच नाही महाराज. आणि हे आनंद लुटणारे काही मंडळी असावंच लागतील. मग कुणाला आनंदान करायचं महाराज. आणि अशा प्रकारे सप्ताहाच्या काळामध्ये एकदम माणसं पवित्रतेने राहतात. परंतु सप्ताहाचा काळ जर गेला, पुन्हा माणसं सकाळी उठत नाहीत महाराज, लवकर मंदिराकडे सुद्धा येत नाहीत महाराज. 4-2 माणसं नेहमीचे जे आहेत तेवढेच दर्शनाला येणार, बाकीचे मंदिराचं तोंड बघत नाहीत. मग कधी येणार मंदिर? दुसऱ्या पंक्तीलाच, ज्या वेळेला दुसरं अन्नदान असतं तेव्हाच येणार, तेव्हाच त्याचे तोंड दिसणार. आणि आधीमध्ये कार्यक्रमामध्ये दिसणार नाहीत महाराज. असे बरेच महाभाग आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल देश काल. आता अवस्थेचा विचार करा महाराज. 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती. जागृतीमध्ये जीवाच्या काय असतं महाराज? दृश्य प्रपंचाबरोबर ज्या वेळेला जीव व्यवहार करतो त्याला जागृती म्हणतात. आणि तोच जीवात्मा मनसंकल्पित पदार्थाबरोबर व्यवहार करतो त्याला स्वप्न म्हणतात. आणि ज्या वेळेला सर्व इंद्रिय उपादान कारणामध्ये लीन होतात आणि जीवात्मा अज्ञान महाराज, अज्ञानाचा आणि सुखाचा अनुभव ज्या वेळेला घेतो त्याला सुसुप्ती म्हणतात महाराज. या 3 अवस्था आहेत. मग जागृतीचा अनुभव सुसुप्तीमध्ये नाही, स्वप्नाचा अनुभव जागृतीमध्ये नाही. जीवाच्या अनुभवामध्ये अवस्थेमध्ये भेद आहे. आणि शेवटी वस्तू घ्या महाराज, वस्तूमध्ये बदल आहे. जगामध्ये आणखी अनेक वस्तू आहेत ना. एखादा पवित्र व्यक्ती दिसला, साधू महात्मा दिसला, जीवात्मा काय करतो? नमस्कार करतो महाराज, नमस्कार करतो. साधू पुरुष आहे, ब्राह्मण आहे, गाय आहे, दर्शन घेतो. आणि एखादा दुष्ट दुराचारी दिसला तर नको बाबा म्हणते, 4 हात लांबून गेलेलं बरं. परंतु या दुष्टाबरोबर पिंड पडला मग सुटणं अवघड आहे. हे काय आहे? वस्तूचं महाराज, वस्तूमध्ये दर्शन आहे. चांगल्या वस्तूला आपण नमस्कार करतो आणि वाईट वस्तूचा त्याग करतो. उदाहरणार्थ महाराज, पूर्वीच्या काळामध्ये मृग नावाचा किडा दिसायचा, मृग किडा. आणि महिला मंडळी काय करायचे? त्याच्यावर हळदी कुंकू लावून त्याची काय करायच्या? पूजा करायच्या. आणि डोक्यात निघालेला किडा आता राहिलं नाही महाराज तसं. पूर्वीच्या काळामध्ये आता शॅम्पू वगैरे निघाला, डोक्यात एवढे किडे राहिले नाहीत. मग त्या किड्याची अवस्था बघा महाराज, जणू काय त्या मशनमध्ये सापडल्यासारखा असा रगडीतात, विचारूच नका. कशामुळं ही अवस्था झाली महाराज? वस्तूमध्ये अनुभवामध्ये भेद आहे महाराज. ढेकून ढास दिसला त्याला काय करायचं? रगडायचं, मुक्ती द्यायची. हा जीवाचा अनुभव आहे. विठ्ठल विठ्ठल. आता संतांच्या अनुभवाचा विचार करा महाराज. प्रत्येक देशामध्ये संतांना अनुभव तोच आहे, कारण परमात्मा व्यापक स्वरूपाचा आहे. आणि कोणत्याही देशामध्ये संत गेले तर अनुभव त्यांचा परमात्मा स्वरूप आहे महाराज. विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. किंवा विश्वमाऊली ज्ञानोबराय वर्णन करतात महाराज. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला,
देव तळे भरला विठ्ठल तळे चाललाय भरला विठ्ठल तळे विठ्ठल तळे स्थळी भरला रित्ता भावना ही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले पाप। अशा प्रकारे सर्व देशामध्ये संत महात्म्यांचा अनुभव परमात्म स्वरूप आहे आणि परमात्मा व्यापक आहे। नंतर कालाचा विचार करा, कोणत्याही कालामध्ये साधू संत महात्म्यांना अनुभव तोच आहे महाराज, कारण परमात्मा नित्य स्वरूपाचा आहे, नित्य। म्हणून साधू संत महात्म्याला परमात्म स्वरूपाचाच अनुभव आहे महाराज, कारण परमात्मा नित्य असल्या कारणाने शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी वर्णन केले महाराज। नित्य सर्वगतो स्थानम रचलोयम सनातन, परमात्मा नित्य आहे। तुमचा आमचा विचार करा महाराज, आपण 100 वर्षापूर्वी नव्हतो आणि 100 वर्षानंतर जिवंत राहणार नाहीत, परंतु परमात्मा 100 वर्षापूर्वी होता आणि हजारो वर्षापर्यंत राहणार। आनंदाद्वय नित्य निरामय एकाने जाधेय योगियाते एकाने जाधेय योगियाते आनंदाद्वय नित्य निरामय एकाने जाधेय योगियाते एकाने जाधेय आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे, परमात्मा नित्य स्वरूप आहे। म्हणून संतांचा अनुभव देशाने बदलत नाही, कालाने बदलत नाही। आता वस्तूचं अवस्थेचं चिंतन करा। अगोदर अवस्था 3 अवस्था सांगितल्या, जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती। साधू संत महात्म्यांना जो जागृतीमध्ये अनुभव आहे तोच स्वप्नामध्ये जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग, किंवा विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात, जागृती स्वप्न सुसुप्ती नाटवे पाहता रूप आनंद साठवी। अशा प्रकारे साधू संत महात्म्यांना जो जागृतीमध्ये अनुभव आहे तोच स्वप्नामध्ये आहे आणि तोच अनुभव सुसुप्तीमध्ये सुद्धा आहे महाराज। म्हणून अवस्थेमध्ये सुद्धा साधू संतांचा अनुभव बदलत नाही आणि शेवटी वस्तूमध्ये घ्या महाराज, प्रत्येक वस्तूमध्ये साधू संत महात्म्याला परमात्म्याचं दर्शन होतं महाराज। विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनी चैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना। विद्या विनय संपन्न ब्राह्मण आहे त्याच्यामध्ये परमात्मा, एखादी गाय आहे तिच्यामध्ये परमात्मा, सुनी कुत्र्यामध्ये परमात्मा, सुनी चैव स्वपाकेच म्हणजे एखादा चांडाल आहे, चांडाल पुरुष, त्याच्यामध्ये सुद्धा साधू संत महात्म्यांना काय दिसतो?
परमात्मा दिसतो महाराज, परमात्मा. म्हणून साधू संत महात्म्याच्या सर्व वस्तूमध्ये सुद्धा अनुभव तोच आहे महाराज. आणि असा ब्रह्मभावाला प्राप्त करणारा अनुभव त्या गोपिकेला आला महाराज. अशाच स्वरूपाचा गोपिका म्हणजे कोण, सामान्य नाहीत त्या गोपिका. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे नोहे मत्तापी. त्या परतल्या म्हणून नेती, माझी सुखसंगती न पवेची. जाणीव नेणीव गेली या निशेष. महाराज ज्या वेळेला जाणीव नेणीव निशेष अशा प्रकारे दोन्ही जातं आणि त्या वेळेला ब्रह्मभाव प्राप्त होतो, ब्रह्मभाव. आणि अशा प्रकारे गोपीचं सर्व साधू संतांनी वर्णन केले, शास्त्रामध्ये वर्णन केले. गोपी कुणाला म्हणतात महाराज? गोभी इंद्रियैहि पिबती श्रीकृष्ण रसम इति गोपीहि. सर्व इंद्रियाने जो श्रीकृष्ण रसाचं रसास्वादन करते आणि तिला गोपी म्हटले महाराज. किंवा नारद महर्षी म्हणतात यथा गोपिका गोपिका नाम यथा व्रज गोपिका नाम. महाराज गोपिकांचं असं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच ब्रह्मभावाला प्राप्त झालेली एक गोपिका आणि तिचा अनुभव महाराज अभंगाच्या प्रथम चरण. कोणी एकी भोला रे नारी, कोणी एकी भुलाली नारी नारी, कोणी एकी भुलाली 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 नारी. फुलले नारी विकिता गोरस घ्या मने हरी. नारी शब्दाचा अर्थ आहे गोपिका. गोपिका भुलली. आता भुलले म्हणजे याचा अर्थ, भुलले या शब्दाचा अर्थ असा आहे महाराज, पूर्व अवस्था टाकून अवस्थांतर आपत्तीला प्राप्त होणं त्याला भुलले म्हणतात. भुलले म्हणजे पूर्व अवस्था टाकायची आणि दुसऱ्या अवस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला भुलले म्हणतात. मग अनेक कारणं आहेत महाराज भुलण्याची. काही वेळेला माणूस वेडेपणानं भुलतो महाराज, काही वेळेला भीतीनं भुलतो, काही वेळेला भ्रमानं भुलतो आणि काही वेळेला प्रेमानं सुद्धा भुलतो महाराज. एखाद्या व्यक्तीला भीती वाटल्याच्या नंतर सुद्धा भुलतो महाराज भुलतो. एक व्यक्ती सकाळी सकाळी गंगेच्या स्नानाला जाऊ लागला महाराज. आणि वारकरी, समजा वारकरी धोतर बगलेमध्ये घेतलेला आहे आणि गंगाजीच्या स्नानाला गेल्याच्या नंतर महाराज सकाळी सकाळी आणि गंगाजीचं स्नान करणार तेवढ्यामध्ये काळाझर साप दिसला त्याला. साप एकदम घाबरला महाराज. घाबरल्याच्या नंतर महाराज धोतर घेतलं आणि बगलामध्ये असं घातलं आणि निघाला. पळत सुटला. रस्त्यामध्ये एक व्यक्ती भेटला. अरे का बाबा पळतोस का बाबा? महाराज घाबरलेला होता, तो सापाला घाबरलेला होता. तो म्हटला काय सांगावं, स्नानाला गेलो साप दिसला त्या ठिकाणी.
आणि गंगाजी बगलेमध्ये घेतली आणि धोत्राच्या काटानं पळालो म्हटला. समजलं का नाही? काही उलट झालं महाराज. उलट गंगा बगलेमध्ये घेतली आणि धोत्राच्या काटानं पळालो. भीतीनं असं होतं महाराज. एखाद्याच्या घरी चोर आलेस महाराज, ती चोर म्हणत नाही बर का. अहो मंडळी ऐका आमच्या घरी चोर आलेत बर का, मदत करण्याकरता या, असं थोडं म्हणतोय तो. चोय 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 आले. काय म्हणतो चोर सुद्धा म्हणता येत नाही. याला काय म्हणायचं? भूलणं. कशाला भूलणं? हे भीतीनं भूलणं महाराज. विठ्ठल वेडे माणसंही भूलतात महाराज. वेडे माणसे. आता वेडा असतो माणूस, एखादा वेडा माणूस महाराज रस्त्याने जाताना काही बी उचलायचं, जवळ घ्यायचं, संग्रह करायचा आणि दुसऱ्या माणसाने त्याच्याकडे पाहिलं की दुसऱ्यालाच तो म्हणायचा, काय वेडे माणसं तू माझ्याकडे पाहायला लागले. आता मला सांगा, हा वेडा आहे का ते वेडे? परंतु त्या वेड्या माणसाचा स्वभाव. एक जाता जाता दृष्टांत सांगतो महाराज. एक वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये सारखं भिंतीला असा कान लावून ऐकायचा. कान लावून ऐकायचा आणि ती डॉक्टर रोज बघायचा. जाता येता बघायचा काय कान लावून ऐकतो भिंतीला. आता बरेच दिवस झाले, 6 महिन्याच्या नंतर डॉक्टरनं विचार केला, हा नेमकं काय ऐकतो, या भिंतीमधून काय आवाज येतो पाहू म्हटले. आणि डॉक्टरने कान लावला महाराज त्या ठिकाणी. 5 मिनिटं कान लावला तरी काहीच आवाज येत नाही. मग त्या वेळेला डॉक्टर म्हटले, ए वेड्या, 5 मिनिटं झालं म्हटले, इथं कान लावला, एक सुद्धा शब्द ऐकू येत नाही. ती वेडा म्हटला, खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी 6 महिन्याने कान लावला म्हटला, एक सुद्धा शब्द ऐकू आला नाही. तुला 5 मिनिटात ऐकू येईल का म्हटलं? 5 मिनिटामध्ये? तसं महाराज वेडे माणसं सुद्धा भूलतात. आणि काही वेळेला भ्रमाने महाराज माणसं भूलतात. भ्रमाने सुद्धा भूलतात. थोडक्यामध्ये सांगतो, रामायणातला प्रसंग आहे. ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर महाराज ब्रह्मा वल्ली आणण्याकरता महाराज मारुत्रायाला पाठवलेलं आहे. संजीवनी वल्ली आणण्याकरता मारुत्रायाला पाठवलं. त्या द्रोणागिरी पर्वतावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज तो कालनेमी बसलेला होता. कालनेमीची आणि मारुत्रायाची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर महाराज दुर्जनाची बुद्धी साधूला कधीच कळत नाही. आणि मग तो मस्त त्या ठिकाणी साधूचा वेश धारण केलेला आहे आणि देवाचं नाम चिंतन करू लागला महाराज. जय सियाराम, जय जय सियाराम, जय सियाराम, जय जय सियाराम. आणि मारुत्रायाला वाटलं मोठा महात्मा आहे महाराज, मारुत्राया एवढे ज्ञानी असणार, ज्ञानी नाम अग्रगण्यम. आणि त्या ठिकाणी भुलले महाराज, भुलले त्याला. आणि मग म्हटले महाराज, तो काळनेमी म्हटला, तुम्हाला अनुग्रह देतो, परंतु तोपर्यंत स्नान करून या. आणि स्नानाला गेल्याच्या नंतर मगरीनं पाय पकडला, तुम्हाला माहिती आहे. आणि ती मगर महाराज नव्हती. मारुत्रायाने एक लात मारल्याबरोबर तिचा उद्धार झाला. स्वर्गातील ती अप्सरा होती. काय नाव तिचं? विद्युन्माली. आणि अशा प्रकारे महाराज तिनं सांगितलं, हा महात्मा नाही बरं का, राक्षस आहे, राक्षस. मारुत्राय आले आणि आल्याच्या नंतर महाराज तुम्ही म्हटला होतात ना की मला अनुग्रह देतो, परंतु एक करा म्हटले, अनुग्रहाच्या पूर्वी तुम्हाला मी दक्षिणा देतो म्हटले. अगोदर दक्षिणा गदा काढली आणि एका गदेमध्ये महाराज त्याला दक्षिणा दिली. सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे, मारुत्रायास त्या ठिकाणी भुलले, भ्रमाने भुलले महाराज. विठ्ठल विठ्ठल. आता हे भ्रमाने भुलले आणि प्रेमाने कसं माणूस भुलतं एक उदाहरण थोडक्यामध्ये सांगतो. महाभारतामधलं ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा शिष्टाई करण्याकरता दुर्योधनाकडे गेले आणि दुर्योधनाकडे गेल्याच्या नंतर शिष्टाई फेल गेली महाराज, शिष्टाई झाली नाही. मग दुर्योधनाने भगवान कृष्ण परमात्म्याला महाराज आग्रह केला, देवा माझ्या घरी भोजन करून जा. परंतु भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे दुर्योधना, ज्या ठिकाणी प्रेम आहे त्या ठिकाणी भोजन केलं पाहिजे आणि भूक लागल्याच्या नंतर कुठंही केलं पाहिजे, परंतु मला भूकही नाही आणि तुझं प्रेमही नाही. मग महाराज बरोबर जी उद्धवजी होते आणि उद्धवजीला सांगितलं, चला आपल्याला कुठं जायचं आहे.
उद्धवजी चल विदुरा घर जाय उद्धवजी चल विदुरा घर जाय उद्धवजी चल विदुरा घर जाय शबरी की बेरे सुदाम जी की चावल शबरी की बेरे सुदाम जी की चावल रुचि रुचि भोग लगावे चल विदुरा घर जाय उद्धव जी चल विदुरा घर जाय शबरी के बेरे शबरी मेरे सुदाम के चावल रुचि रुचि उद्धवजीला सांगितलं, उद्धवजी चला विदुर काकाच्या घरी गेले महाराज भगवान परमात्मा. आणि गेल्याच्या नंतर दारावर थाप मारले. विदुर काकाच्या पत्नी महाराज स्नान करत होत्या, स्नान. आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा आवाज कानावर पडल्याबरोबर महाराज त्याच अवस्थेमध्ये दार उघडण्याकरता आल्या. देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. देहभान विवर्जित झालेले आहेत. आणि महाराज भगवान परमात्म्याला बसण्याकरता पाठ द्यायचा ना, महाराज स्वतः पाठावर बसल्या आणि भगवान परमात्म्याला खाली बसवलेला आहे. नंतर महाराज भगवान कृष्ण परमात्मा म्हटले, आई साहेब खाण्याकरता काहीतरी द्या. कमीत कमी पोहे जरी बनवायचे म्हटले आणि कितीही सुगरणबाई असली तरी 5 मिनिटं तरी लागतात ना. आणि मंद बुद्धीचे असेल तर मग जास्तच वेळ लागतो, परंतु कमीत कमी 5 मिनिटं म्हटले तेवढा वेळ नाही माझ्याकडे. मग केळं होते महाराज, केळं जवळच होते. केळं घेतले महाराज विदुर काकाच्या पत्नीने आणि आतला गाभा स्वतः खायचा आणि भगवान कृष्ण परमात्म्याला काय द्यायचं, वरचे सालपट द्यायचे महाराज, सालपट. आणि ही अवस्था कशामुळे झाली महाराज, प्रेमामध्ये भुलल्या. त्या प्रेमामध्ये भुलल्या. तेवढ्यामध्ये विदुर काका आले. अगं काय करतेस, त्यावेळेला देह भानावर आल्या. मग आतला गाभा जरी परमात्म्याला दिला तरी परमात्मा म्हणू लागले, जो आनंद केळाच्या सालामध्ये होता तो आनंद याच्यामध्ये नाही. सांगण्याचा तात्पर्य मनुष्य कशामध्ये प्रेमाने सुद्धा भुलतो महाराज. या ठिकाणी जी गोपिका भुलली आहे आणि भुलल्यामुळे काय झाले महाराज, कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. बाजाराला डोक्यावर दही दूध तूप लोणी घेऊन विकण्याकरता निघालेली आहे, परंतु डोक्यावर काय आहे, दही दूध तूप लोणी आहे. परंतु ती काय म्हणते महाराज, गोविंद घ्या कोणी दामोदर जागे गोविंद घ्या कोणी दामोदर जागे गोविंद घ्या कोणी दामोदर जागे गोविंद घ्या कोणी दामोदर जागे. तव तव हसती मधुर जागे तव तव हसती मधुर जागे गोविंद घ्या कोणी दामोदर जागे गोविंद घ्या कोणी दामोदर जागे मधुर जागे गोविंद घ्या कोणी दामोदर जागे हे दुसऱ्या अभंगातलं प्रमाण आहे महाराज. दुडीवरी दुडी गवळण साते निघाली गवळण गोरस म्हणू विसरली. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे. महाराज डोक्यावर दही दूध तूप लोणी आहे आणि म्हणताना काय म्हणायचं, हरी घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या. ही कशामुळे अवस्था झाली महाराज, भुलण्यामुळे झाली. आपण जर एखादा व्यक्ती बाजारामध्ये गेला
आणि माल वेगळा आहे आणि वेगळ्या वस्तू जर घ्या घ्या म्हणू लागले तर बाजारातील मंडळी काय म्हणतील महाराज? तुम्ही उदाहरणार्थ टमाटे घेऊन गेला, साधं उदाहरण सांगतो हा. टमाटे घेऊन गेल्याच्या नंतर तुम्ही जर बाजारामध्ये तुमच्या समोर टमाटे आहेत आणि खऱ्या अर्थाने तुम्ही कांदे घ्या कांदे घ्या कांदे घ्या असं जर म्हणू लागलात तर बाजारातले लोक तुम्हाला काय म्हणतील? हा माल घेऊन आलाय टमाटे हा, आणि कोणता माल घ्या म्हणतोय? कांदे. मग बाजारातली माणसं म्हणतील याने तर माल आणलाय परंतु माल घेऊन आलाय हा. कोणता माल? आतमध्ये माल घेऊन आलाय तेव्हाच उलट बोलायला लागलाय हा. तसं या ठिकाणी महाराज ही गोपिका दही दूध तूप लोणी डोक्यावर घेतलं आहे आणि हरी घ्या म्हणते हरी. ही अवस्था भुलल्याची अवस्था आहे महाराज. हा वेदांत शास्त्राच्या दृष्टीने विचार केल्याच्या नंतर थोडी प्रक्रिया सांगतो वेदांताची. खऱ्या अर्थाने वस्तूचं वस्तू रूपाने ज्ञान होणं त्याला शास्त्रामध्ये प्रमा म्हणतात आणि वस्तूचं विपरीत रूपाने ज्ञान होणं त्याला भ्रम म्हणतात महाराज. जगताचं जगत रूपाने ज्ञान होणं ही प्रमा आहे आणि जगताचं महाराज विपरीत रूपाने ज्ञान होणं काय आहे? उदाहरण सांगतो. रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान होणं याला काय म्हणतात? प्रमा म्हणायचं. आणि रज्जूचं जर सर्प रूपाने ज्ञान होत असेल तर त्याला काय म्हणायचं? भ्रम म्हणायचं. आता थोडक्यामध्ये मला उत्तर द्या. जगताचं जगत रूपाने जर ज्ञान होत असेल तर त्याला काय म्हणायचं? प्रमा म्हणायचं. आणि जगताचं कृष्ण रूपाने ज्ञान होत असेल विपरीत तर याला भ्रम म्हणता येईल का? भ्रम म्हणता येत नाही महाराज याला. जगताचं कृष्ण रूपाने जर ज्ञान होत असेल तर याला भ्रम म्हणता येत नाही, कारण हे जगतच रज्जूवर भासलेल्या सर्पासारखं महाराज. कसं आहे जगत? रज्जू सर्पाकार भासियले जगदंबर भासियले जगदंबर भासियले जगदंबर सर्पाकार जगदंबर भासियले जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात रज्जो सर्पाकार भाशियले जगदंबर. तसं या गोपिकेला महाराज खऱ्या अर्थाने तत्वज्ञान झालेलं आहे. जगताचं जगत रूपाने ज्ञान नाही महाराज, जगताचं कृष्ण रूपाने ज्ञान झालेलं आहे. म्हणून ही गोपिका डोक्यावर दही दूध तूप लोणी जरी असलं तरी काय म्हणते? हरी घ्या म्हणते हरी. विकेता गोरस घ्या म्हणे हरी. हे वेदांताच्या दृष्टीने झालं. भक्तीच्या दृष्टीने सांगतो महाराज. आणि त्या गोपिका ज्या वेळेला दही दूध तूप लोणी घेऊन गेल्या आणि त्या मथुरेच्या गोपिका जरा हुशार होत्या. त्यांनी एक काय असा दंडा काढला महाराज. दंडा प्रत्येक दिवशी म्हणतात तुम्ही दही घ्या तूप म्हणजे दामोदर घ्या कृष्ण घ्या हरी घ्या म्हणतात आणि देताना काय देता? दही दूध तूप लोणी देता म्हणे. म्हणजे आमच्या बरोबर तुम्ही चुकीचा व्यवहार करायलात का नाही म्हटले. आणि खरोखर तुम्ही आता जर म्हटलात हरी घ्या दामोदर घ्या तर दामोदर द्यावा लागेल म्हटले. दामोदर नाही तर हे दंडे पडते दंडे. घाबरल्या महाराज त्या गोकुळातल्या गवळणी आणि त्याच्यामध्ये सगुण साक्षात्कार झालेल्या गोपिका होत्या. काही म्हणल्या या आमच्याकडं आणि आल्या महाराज. आणि महाराज भगवान परमात्मा जेवढा पाहिजे तेवढा त्या मथुरेच्या गोपिकांना दिला महाराज. माठामध्ये हात घालायचा. पावशर परमात्मा पाहिजे, पावशर हरी पाहिजे, पावशर दामोदर पाहिजे तेवढ्या मापाचा. का? होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. जाने जाने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. किंवा भावा पुढे बळ. महाराज जसा भाव असेल तसा परमात्मा होतो. आपल्याला अनेक उदाहरणं माहिती आहेत. अर्जुना करता भगवान कृष्ण परमात्मा सुभद्रा झाले महाराज. सुभद्रा
तसं या गोपिका करता दही दुधाच्या रूपामध्ये सुद्धा हरी झाले, परमात्मा झाले. कशामुळं? या भक्तीमुळं. म्हणून ती गोपिका म्हणते, कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. आणि अशी भुलण्याची अवस्था कशामुळे झाली? अभंगाचं दुसरं चरण. डोळा बैसाला म्हणे, 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 देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. हे गोपिका भुलले. आणि कशामुळे भुलले तर त्याचं कारण सांगितलं. देखिला डोळा बैसला म्हणे, त्या भगवान परमात्म्याला पाहिलं त्याच्यामुळे माझी ही अवस्था झाली. आता देखिला डोळा म्हणजे परमात्मा ज्ञेय स्वरूप आहे, ज्ञेय स्वरूप. बैसला म्हणे ध्येय स्वरूप आहे. आणि नंतर देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी म्हणजे गेय स्वरूप आहे महाराज. परमात्मा ज्ञेय स्वरूप आहे, परमात्मा ध्येय स्वरूप आहे आणि परमात्मा गेय स्वरूप आहे महाराज. ज्ञेय म्हणजे जाणण्यास योग्य परमात्मा आहे, ध्यान करण्यास योग्य परमात्मा आहे आणि गान करण्यास परमात्मा योग्य आहे महाराज. ज्ञेय म्हणजे जाणण्यास योग्य. जाणून नेते करी माझे मन किंवा परमात्मा कसा आहे? जाणण्यास योग्य आहे. आणि जो जाणण्यास योग्य असतो तोच ध्यान करण्यास योग्य असतो महाराज. ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. आणि जो ध्यान करण्यास योग्य आहे तोच गेय आहे, म्हणजे गाण्यास योग्य आहे. गाऊ नाचू विटू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. असा ज्ञेय स्वरूप परमात्मा, ध्येय स्वरूप परमात्मा आणि गेय स्वरूप परमात्मा. तेच गोपिकाने केलं महाराज. त्याला जाणलं, त्याचं ध्यान केलं आणि तेच गाऊ लागली. याच्याकरता गीतेमध्ये सुद्धा प्रमाण आहेत महाराज. वेळ जाईल म्हणून मी जास्त सांगणार नाही, किंवा प्रत्येक प्रमाण आहे, प्रत्येक या शब्दाला प्रमाण आहे महाराज. गेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षशी सुभात, ध्यानेन नात्मनि पश्यन्ति केचिदात्मानात्मना, सततं कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः. असा परमात्मा कसा आहे? गेय स्वरूप आहे, ध्येय स्वरूप आहे आणि गेय गाण्यास योग्य आहे. अशा परमात्म्यामुळे काय झालं? माझी अवस्था अशी झाली म्हणतात. देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. आणखीन काय झालं तर तिसऱ्या चरणामध्ये आपुलियाचा विसर भोळा, 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 आपुलियाचा विसर, आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर
भरला